सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर जो हॉटेल धारकांना जो लागतो मोठ्या प्रमाणात, मात्र आता तुटवडा जो भासू लागलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली परिस्थिती जर पाहिली, अनेक हॉटेल आहेत ते मात्र हळूहळू बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण हे जे पाहू शकता की कणकवली शहरातलं हे महत्त्वाचं हॉटेल आहे. तिथे नाश्ता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जे प्रवासी असतील किंवा नागरिक असेल मोठ्या प्रमाणे बाहेरून कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा सातारा ह्या भागातून देखील मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पण येत असतात. पण मात्र आता जर इथं पाहिलं तर किचन हे पूर्णपणे बंद आहे. पूर्णपणे सिलेंडर नसल्यामुळे इथले कामगार देखील त्यांनासुद्धा ब्रेक देण्यात आलेला की त्यांनासुद्धा देखील घरी पाठवण्यात आलं, अशी परिस्थिती पाहायला मिळते. पण आता 4 सिलेंडर आहेत ते मात्र त्यांना उपलब्ध झालेले, पण तो 2 दिवस पुरेल असा एवढासा पुरेसा साठा जो आहे तो मात्र या ठिकाणी असलेला पाहायला मिळतं. पण मात्र ह्या 2 दिवसाच्या साठ्यानंतर नंतर काय करणार ही सुद्धा देखील परिस्थिती त्यांच्यासमोर आलेली पाहायला मिळते. जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही परिस्थिती जरी जिल्हाधिकारी सांगत असले की पूर्वपदावरती आहे, म्हणजे एकंदर मूलभूत साठा जो आहे तो मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, पण मात्र तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजूनही तशी परिस्थिती नाही. आपल्यासोबत जे मंजुनाथ जे हॉटेल आहे कणकवलीचं जे त्यांचे मालक आपल्यासोबत आहेत. सर सांगाल काय नेमकी परिस्थिती, किती दिवसापासून तुमचं हॉटेल बंद आहे? साहेब, दिनांक 20 मार्चपासून आमचं हॉटेल बंद आहे. 20 मार्चच्या आज 27. ह्या 7 दिवसात मला 4 सिलेंडर भेटलेत, पण माझी रिक्वायरमेंट आहे दर दिवशी 2 सिलेंडरची आहे. तरी मी 4 सिलेंडर साठवून म्हणजे उद्या ओपन करायचं असं ठरवलं आहे. उद्या परवा ह्या 2 दिवसातच मुबलक साठा माझ्याकडे आहे. सोमवारी काय करायचं हे माझी चिंता आहे. आत्ता समजा उद्या म्हणजे दिवस जरी एक दिला, मी अर्धा दिवस जरी चालू ठेवून काय ना काय कामगारांसाठी अर्धा दिवस चालू ठेवून काय प्लॅनिंग करू शकतो. समजा सप्लाय नाही झाली तर परवा सोमवारी परत आमचं बंद राहील. नक्कीच हॉटेल धारकांवरती ही अशी परिस्थिती वेळ आलेली पाहायला मिळते की व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो मात्र सिंधुदुर्गामध्ये अल्प प्रमाणावरती म्हणजे कमी प्रमाणावरती मिळतो. त्यामुळे याचा फटका जो आहे तो मात्र हॉटेल धारकांना मोठा सहन करावा लागतो आहे. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.